नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 11 एप्रिल शनिवार सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,000 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। धुळ्यात विदेशी बनावट दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 1,43,000च्या मुद्देमालासह एकाला अटक। धुळे शहरात एका पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उद्ध्वस्त केला। सदर कारवाईत बनावट विदेशी दारूचे बॉक्स, विविध रसायन याच्यासहच रिकाम्या बाटल्या, स्टिकर्स असा सुमारे 1,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वर्ध्यात प्रहार शिक्षक संघटनेचे BLO कामाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। BLO नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं व कामासाठी वेठीस धरणं बंद करावं अशी विनंती। शिक्षकांवर जबरदस्तीने BLO काम लादण्याचा आरोप। काम करताना शिक्षकांना धमक्या, मारहाण, लुटमार आणि असुरक्षिततेचा मुद्दा केला उपस्थित। SIR मोहिमेमुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सोलापुरात शेतीचं नुकसान, निधी अडवल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे संतप्त। जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका। DPDCचा निधी जाणीवपूर्वक अडवला जात असल्याचा गंभीर आरोप। गुजरातमध्ये पाठवलेल्या कोल्हापुरी गुळामध्ये भेसळ रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं उचललं मोठं पाऊल। गुजरातमध्ये अन्न आणि औषध विभागानं केली कारवाई। त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगलीमधून येणारा गुळ स्वीकारला जाणार नसल्याची गुजरातमधील व्यापाऱ्यांची भूमिका। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा राज्य शासनाचा निर्णयानंतर विद्यमान संचालक मंडळानं केला तीव्र विरोध। मात्र आतापर्यंतच्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी आणि या मार्केट कमिटीमधून कोणी सुटकेस भरभरून पैसा नेला हे सुद्धा प्रशासनानं जाहीर करावं, व्यापाऱ्यांची मागणी। कोल्हापुरात अंगणवाडीत गॅस गळती होऊन स्फोट, अंगणवाडी सेविकेच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली। चिमुकल्यांना मिळालं जीवनदान। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील मानेवाडी इथं अंगणवाडीत घडली ही घटना। परभणी महानगरपालिका सभागृहामध्ये विरोधकांचा आवाज दाबला जातोय असं म्हणत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांच्या दालनातच केलं ठिय्या आंदोलन। महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा केवळ अर्ध्या तासातच समाप्त। राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांच्या दालनातच केलं हे आंदोलन। कोल्हापुरात घराच्या रिनोव्हेशनचं काम सुरू असतानाच अचानक कोसळला स्लॅब, 2 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं। कोल्हापूर शहरातील महाराणा प्रताप चौक येथील ही घटना। कोल्हापूर अग्निशमन विभागानं अवघ्या 15 मिनिटात दोघांना सुखरूप बाहेर काढलं। या घटनेत दोघंही किरकोळ जखमींवर CPR या रुग्णालयात उपचार सुरू। परभणीत ग्राम रोजगार सेवकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा निषेधार्थ जिल्ह्यातल्या सुमारे 700 ग्राम रोजगार सेवकांनी 1 एप्रिल पासून सुरू केलं होतं हे काम बंद आंदोलन। या आंदोलनाचा परिणाम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर होत असून मजुरांना काम मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये उपोषण मैदानात ग्राम रोजगार सेवकांनी केलं 1 दिवसीय धरणे आंदोलन। सोलापुरात गॅस तुटवड्याच्या विरोधात चूल पेटली हे आंदोलन। जिल्हा परिषदेसमोर चूल पेटवून स्वयंपाक, सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं हे आंदोलन पार पडलं। पुणे महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच, छोट्या व्यापाऱ्यांचा होतोय मनस्ताप। शहरातील कोथरूडसह विविध भागांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात येते। अनेक ठिकाणी कारवाई करताना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा छोट्या व्यापाऱ्यांकडून आरोप। अकोल्यातल्या महिला हत्या प्रकरणी संतप्त नातेवाईकांची अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक। आरोपींना फाशी देईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांनी दिला नकार। अकोला शहरात एका महिलेला जाळून मारल्याची घडली होती घटना। आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मृत महिलेच्या नातेवाईकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर दिली धडक। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय
कबुले यांच्या वतीनं ही कायदेशीर लढाई सुरू. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व सदस्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. मात्र पक्षाचा आदेश डावलून 3 सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती आणि भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे का? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संशय. अशोक खरात, अजित पवार विमान दुर्घटना, भोंदूगिरीसह अहिल्यानगरात राहुरी पोटनिवडणुकीनिमित्त प्रकाश आंबेडकर कडाडले. लातूरात स्थायी समिती बैठकीत नगरसेवक अनंत गायकवाड यांच्या महत्वपूर्ण मागण्या. लातूर महानगरपालिकेच्या सन 2026-2027 या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक संपन्न. या बैठकीत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अनंत गायकवाड यांनी मांडल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण मागण्या. शहरातील आरोग्य सुविधांचा विचार करून नवीन रुग्णालयासाठी निधीची तरतूद, तसंच नव्यानं विकसित होत असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर. आता बातमी अमरावतीतून. दर्यापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त. सांगळूद इथल्या आरोग्य केंद्रावर प्रश्नचिन्ह. डॉक्टर फक्त नावालाच. या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी केवळ सकाळी काही वेळासाठी येतात आणि त्यानंतर केंद्र दिवसभर बंदच राहत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. त्यामुळे अचानक तब्येत बिघडल्यास उपचारासाठी कुठं जायचं हा नागरिकांसमोर प्रश्न. अकोल्यात एका गोदामावर पोलिसांनी छापेमारी केली असता पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार उघड. 800 लिटर डिझेल तर 10 लिटर पेट्रोल असा साठा जप्त. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी इथं अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं पेट्रोल डिझेलची साठवणूक करणाऱ्या एका गोदामावर केली छापेमारी. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या गोटाबोडी या गावात वाघाच्या हालचालीमुळे भीतीचं वातावरण. सध्या मोहा फुल वेचण्याचं काम सुरू असल्यानं नागरिक जंगलात जात असून वाढली आहे दहशत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेकांना वाघाचं दर्शन, त्यामुळे परिसरात जागोजागी अलर्ट देत वाघापासून सावधान असे फलक. बुलढाणा नगरपालिकेचा कर आकारणी सर्वेक्षणाला प्रारंभ. दर 4 वर्षांनी चतुर्थी वार्षिक कर आकारणी केली जाते. मात्र बुलढाणा नगर परिषदेत अंतर्गत 2001 पासून ही कर आकारणी प्रलंबित होती. केवळ पुरवणी यादीनुसार कर आकारला जात होता, परंतु आता नगरपालिकेकडून प्राधान्यानं कर आकारणीसाठी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिका हद्दीतील मालमत्तेची मोजणी आणि सर्वेक्षण केलं जाणार आहे. पुढची बातमी आहे मुंबईतून. घाटकोपर रमाबाई कॉलनी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालयांचे दुर्भिक्ष, अस्वच्छता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रखडलेले सुशोभीकरण अशा विविध समस्या घेऊन बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं महानगरपालिका एन विभाग कार्यालयावर मोर्चा. गेले अनेक वर्ष या ठिकाणी या समस्यांमुळे नागरिक त्रस्त. वारंवार तक्रारी होत असताना सुद्धा पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप. अमरावतीत वडाळी उद्यान पाहणीवेळी वाद. महापौरांच्या दौऱ्यात भाजपा नगरसेविका आणि माजी महापौर आक्रमक. अमरावती शहरातल्या चांदूर रेल्वे ते वडाळी रस्त्यांवर हरिभाऊ कलोती उद्यान वडाळी हे कोरोना काळापासूनच बंद. उद्यान सुरू करण्यासाठी दुरुस्ती कामाला सुरुवात, मात्र हे काम सध्या ठप्प अवस्थेत. या पार्श्वभूमीवर मनपा महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बंद उद्यानाची केली पाहणी. या पाहणी दौऱ्यात भाजप गटनेते चेतन गावंडे, काँग्रेस नगरसेवक विकी वानखडे, राष्ट्रवादी नगरसेविका ममता आवारे तसंच भाजपा नगरसेविका पंचफुला चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या नेरूळ इथल्या शासकीय निवासस्थानासमोरच नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या फुटपाथवरच गार्डन तयार करण्यात आल्यानं नागरिकांच्या हक्कांवर गदा आल्याची शहरात चर्चा. सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करणारी महानगरपालिका स्वतःच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर मात्र नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचा सजग नागरिकांकडून आरोप. सिंधुदुर्गात एलईडी मच्छीमाराविरोधात आंदोलन तीव्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गेल्या काही वर्षांपासून एलईडी मच्छीमार करणाऱ्या बोटींचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चा. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात एलईडी मच्छीमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी.
धुळ्यात शिरपूर टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन, पगार व सुट्टीवरून संताप. शिरपूर टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचा नोंदवला निषेध. गेल्या 3.5 वर्षांपासून पगार वेळेवर दिला जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचे हे वेगवान बातम्यांचे बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.